झी 24 तास, एक पाऊल पुढे। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच यावला आदर्श प्रकरणासंदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आहे। आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणामध्ये नेत्यांची टोलवा टोलवी सुरूच आहे। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आलेलं आहे। अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा या घोटाळा प्रकरणामध्ये विलासरावांकडे बोट दाखवलेलं आहे। मुंबई पुणे यातील जमीन वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतात, ते महसूल मंत्र्यांच्या कक्षेत येत नसल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणामध्ये हात झटकलेले आहेत। यापूर्वी विलासरावांनी हे खापर अशोक चव्हाणांवरती फोडण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र आता अशोक चव्हाणांनी पुन्हा चेंडू विलासरावांच्या कोर्टामध्ये टोलावलेला दिसून येतोय। आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणामध्ये नेत्यांची टोलवा टोलवी अजूनही सुरूच आहे, कारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज हे पुन्हा एकदा उघड झालेलं आहे। अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा या घोटाळा प्रकरणामध्ये विलासरावांकडे बोट दाखवलेलं आहे। मुंबई पुणे यातील जमीन वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतात, ते महसूल मंत्र्यांच्या कक्षेत येत नसल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणात हात झटकलेत। तर आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी नेत्यांची टोलवा टोलवी सुरूच आहे। तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची आदर्श चौकशी आयोगासमोर झालेल्या साक्षीत ही बाब पुढे आलेली आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी या प्रकरणी हात झटकत विलासरावांकडे बोट दाखवलं, तर विलासरावांनी तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांना या प्रकरणाचा जबाबदार धरलं। तर आज झालेल्या साक्षीत अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा विलासरावच याला जबाबदार असल्याचं सांगत चेंडू पुन्हा एकदा विलासरावांकडे टोलवलाय। तर यापूर्वीच आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलेलं होतं, तर विलासरावांनी त्यांच्या साक्षीमध्ये अशोक रावांकडे बोट दाखवलेलं होतं। कसा चाललाय हा ब्लेम गेम, काय होती सुशीलकुमार शिंदे आणि विलासरावांची साक्ष, ते पाहूयात। आदर्श सोसायटी लष्करी अधिकाऱ्यांसाठी होती असा माझा समज होता, असं विलासरावांचं म्हणणं आहे। विलासरावांच्या साक्षीत ही गोष्ट समोर आली आहे। बुधवारी 27 जून रोजी ही साक्ष घेण्यात आलेली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार नागरी सदस्यांना सोसायटीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय मी घेतलेला नाहीये, अशा प्रकारे त्यांनी हात झटकले। तो निर्णय महसूल खात्याचा होता असं म्हणत त्यांनी अखेर आदर्शला पर्यावरण खात्याची मंजुरी आहे की नाही हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही, असं देखील विलासरावांचं म्हणणं होतं। इरादा पत्रावरती मी सही केली असली तरी त्याआधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिलेली आहे, असं देखील विलासरावांचं म्हणणं होतं। या संदर्भामध्ये आमचे इनपुट एडिटर आशिष जाधव आपल्या बरोबर आहेत, थेट त्यांच्याशी चर्चा करूया। आशिष, आपण बघतोय की आदर्श प्रकरणासंदर्भामध्ये टोलवा टोलवी होऊ लागलेली आहे। माजी तिन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांकडे बोटं दाखवलेली आहेत, त्यामुळे आदर्शचा जो तिढा आहे तो सुटण्याच्या ऐवजी गोल गोलच फिरताना दिसून येतोय। एकंदरीत आदर्शची जलेबी या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। अगदी बरोबर आहे विशाल। आज अशोक चव्हाण यांची जी साक्ष सुरू आहे त्यामध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी, जसं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये हे सांगितलं होतं की जमिनीचं वाटप करण्याची सर्व जबाबदारी जरी महसूल खात्याची असली तरी अंतिम सही ही मुख्यमंत्र्यांची असते। मुंबई, त्यानंतर मुंबई उपनगर आणि पुणे या परिसरामध्ये एखादा शासकीय भूखंड जर का एखाद्या सोसायटीला द्यायचा असेल तर तो भूखंड मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातून दिला जातो, म्हणजे मुख्यमंत्री त्या वाटपाचं श्रेय घेतात। आणि अगदी तसाच प्रकार हा आदर्श सोसायटीच्या बाबतीत झालेला आहे। अशोक चव्हाणांनी असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री मी तेव्हा नव्हतो, मी तेव्हा तत्कालीन महसूल मंत्री म्हणून काम करत होतो आणि माझ्या खात्यामार्फत जरी ती फाईल गेली असेल तरी त्यावरती अंतिम सही ही मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी केलेली आहे आणि ते वाटप मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात झालेलं आहे, असं म्हणत त्यांनी पूर्णपणे आपण जबाबदार आहोत हे नाकारताना विलासराव देशमुख हे जबाबदार आहेत असं आयोगासमोर स्पष्ट केलेलं आहे। अशोक चव्हाण पुन्हा असंही म्हणत आहेत की मी जमीन वाटप केलेलं नाही असा दावा त्यांनी केलेला आहे की जमीन वाटप मी केलेलं नाही। आपल्याला माहिती आहे की विलासराव देशमुख यांनी परवा जेव्हा साक्ष दिली होती तेव्हा ते म्हणालेले होते की जमीन वाटपाची सर्व प्रक्रिया ही महसूल खात्याने केलेली आहे, पण आज पलटवार करताना अशोक चव्हाण असं म्हणतायत की मी आदर्शच्या जमिनीचं वाटप केलेलं नाही असा दावाच अशोक चव्हाणांनी केलेला आहे। एवढंच नाही तर ते पुढे असंही म्हणाले की 2 जून 2000 मध्ये कन्हैयालाल गिडवानी आणि इतर प्रमोटर्स आपल्याला फाईल घेऊन भेटले
पण आपल्याकडे असे अनेक फायली येतात. प्रत्येक फायलीला जमिनीचा सर्वे नंबर किंवा प्रॉपर्टी कार्ड मला माहीत असणं शक्य नाही. त्यामुळे कन्हैयालाल गिडवानी आपल्याला भेटले हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर आदर्शचे प्रमोटर्स आपल्याला भेटले हेही त्यांनी मान्य केलेलं आहे. पण या फायलीतला कुठली सर्वे नंबर आहे किंवा कुठला प्रॉपर्टी कार्ड नंबर आहे हे मात्र आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आजपर्यंत जी साक्ष अशोक चव्हाणांनी आज दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी ही बाब नाकारलेली आहे की जमीन वाटपातला पूर्ण धनी मी आहे हे त्यांनी नाकारलेलं आहे. ते म्हणतायत मी जमीन वाटप केलेलं नाही, तसा दावाच अशोक चव्हाणांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांच्याकडे बोट दाखवलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.